शंभूराजेंबाबतची सोशल मीडियावरची बदनामी थांबवावी। विकिपीडियावर शंभूराजेंबाबत जो आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला आहे हा मजकूर लवकरात लवकर काढावा, कारण हा बदनामीकारक असा मजकूर आहे आणि शासनानं याची दखल घ्यावी। विकिपीडियाशी संपर्क साधून वेळच्या वेळी हा मजकूर काढून टाकणं गरजेचं आहे। खरं तर माहितीचा स्रोत म्हणून विकिपीडियाचा वापर जगभर केला जातो आणि इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला हा सगळा मजकूर आहे तो लवकरात लवकर काढून टाकावा अशी मागणी शिवप्रेमी व्यक्त करतात। शंभूराजेंबाबतचा हा आक्षेपार्ह मजकूर काढण्याची झी24 तासची ही मोहीम आहे। शिवप्रेमींनी सुद्धा याला साथ दिलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर आहेत आमदार शिवेंद्रराजे भोसले। आपण त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया आणि काय नेमक्या त्यांच्या भावना आहेत हे सुद्धा जाणून घेऊया। शिवेंद्रसिंहराजे नमस्कार। आणि आपल्यापर्यंत पण हे कळलं असेल की विकिपीडियावर जो शंभूराजेंचा कंटेंट लिहिलेला आहे तो बदनामीकारक आहे, खोडसाळ आहे, हा काढून टाकणं गरजेचं आहे, मात्र हे याबाबत सरकार काही करताना दिसत नाहीये। मी पण आज माझ्याकडे हा मजकूर आला आणि नुसता बदनामीकारक नाही तर खरं म्हणजे अतिशय निंदनीय जे काही त्याच्यामध्ये केलंय हे म्हणजे त्यामुळं नक्कीच मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये आता आजच कॅबिनेट आहे, कॅबिनेटमध्ये नक्कीच मुख्यमंत्र्यांना हा विषय त्यांच्यापर्यंत गेला आहे। मग नक्कीच त्याच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी सरकारनं, हा मजकूर काढून टाकण्याची आणि सत्यस्थिती जी आहे, सत्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणण्याचं काय असेल ते निर्णय केला जाईल। अगदी शिवेंद्रसिंह, फक्त महत्त्वाचा मुद्दा असा की हा बदनामीकारक निंदनीय मजकूर जसं आपण म्हटलात तसं आहेच आहे, मात्र अशा प्रकारे खोडसाळ जी वृत्ती असते त्याला सुद्धा अटकाव लागणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण जरूर हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित कराल अशी अपेक्षा आहे। नक्की नक्कीच। ठीक, धन्यवाद। आपण झी24 तास बरोबर बोलला। शिवेंद्रराजे भोसले आमदार आपल्या बरोबर होते। थेट जातोय खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे आणि काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। अमोलजी नमस्कार। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झी24 तासनं आज हाती घेतलेला आहे तो म्हणजे संभाजीराजेंबाबत लिहिलेला हा जो विकिपीडियावरचा मजकूर आहे, आक्षेपार्ह मजकूर आहे, तो काढून टाकावा अशी मागणी आहे। शिवप्रेमींकडून सुद्धा संतप्त भावना व्यक्त होत आहेत। काही दिवसांपूर्वीच ही गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली आणि सरकारकडे सुद्धा ही मागणी आहे की सरकारनं सुद्धा यामध्ये आग्रही भूमिका घेऊन हा मजकूर काढून टाकावा, कारण वारंवार छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण जे ज्वलंत चरित्र आहे त्याला बदनाम करण्याचे हे प्रयत्न, ही षडयंत्र वारंवार सुरू होतात आणि या ना त्या मार्गाने या गोष्टी केल्या जात आहेत। त्यामुळे हे सगळं ज्याला रेफरन्सेस आपण म्हणतो या रेफरन्स मधूनच या गोष्टी आता पुन्हा विष कालवण्याचा प्रयत्न सुरू होतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे। म्हणजे कुठेतरी छत्रपती संभाजी महाराजांची ओळख पुसण्यामध्ये, कारण वर्षानुवर्ष जे त्यांच्याविषयी लिहिलं गेलं त्यामध्ये जे काही मजकूर घुसडले गेले, ज्यामध्ये जो काही खोटा इतिहास लिहिला गेला त्याचंच प्रतिबिंब आता तुम्ही जी माहिती म्हणताय या विकिपीडियाच्या माहितीवर त्याचंच प्रतिबिंब दिसतंय। म्हणजे ही अगदी मल्हार रामराव चिटणीसांच्या बकरीपासून जी सुरुवात झाली हे अजूनही तेच प्रयत्न होत आहेत आणि मग शेवटी फक्त एक वाक्य जोडायचं, पण त्यांनी बलिदान दिलं म्हणून। हे करण्यामध्ये एक फार मोठं षडयंत्र असतं की जेव्हा फक्त त्यांच्या बलिदानाला हायलाइट केलं जातं तेव्हा या मागचं जे स्वराज्य रक्षणाची जी त्यांनी भूमिका बजावली, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सक्षमपणे जे स्वराज्य सांभाळलं हे सगळं पुसून त्यांचं कुठेतरी एक चारित्र्य हनन करण्याचा मजकूर हा कायम घुसडला जातो आणि शेवटी मात्र फक्त बलिदानावर येऊन या गोष्टी बदलल्या जातात। हे आजचं नाहीये, हे अनेक लेखकांनी यामध्ये हे षडयंत्र रचलेलं आणि तेच पुन्हा आता विकिपीडियावर येणं हे अत्यंत दुर्दैवी। त्यामुळे माझी सरकारलाही तीच विनंती आहे की लवकरात लवकर आपणही या संदर्भातल्या सूचना या जाहीर करा आणि तमाम शिवभक्तांच्या भावनांचा आदर करण्यात यावा। अगदी। आणि अमोलजी, मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित करायचा आहे, सध्या छावा हा सिनेमा खूप गाजतो आहे, संभाजीराजेंविषयी ज्या मालिका सुरू आहेत त्या गाजत आहेत आणि या दरम्यान निश्चितच जो देशाच्या पल्याड राहतोय माणूस आणि त्यांना शंभूराजेंविषयी जर माहिती हवी असेल तर ते अर्थातच जेव्हा शंभूराजे असं टाईप करतात, विकिपीडियासारखा स्रोत त्यांच्यासमोर जेव्हा उभा राहतो त्यावेळी अशा प्रकारे लिहिलेला बदनामीकारक मजकूर त्यांना दिसतो। काय या सगळ्या नेमकं ह्याच्या मागे काय असावं, काय हे सगळं षडयंत्र असावं, अशा वेळी तरी सरकारनं जागा
होणं खूप गरजेचं आहे, लवकरात लवकर मजकूर काढणं गरजेचं आहे. सरकार जागा होणं तर 100% गरजेचंच आहे. कारण हे जे षडयंत्र मी जसं आपल्याला म्हणालो की एकीकडे छत्रपती संभाजी महाराज थोर होते असं म्हणायचं आणि त्याच वेळी दुसरीकडे असा त्याची चारित्र्यहनन होईल अशा पद्धतीचा मजकूर प्रसारित करायचा, हे षडयंत्र आहे आणि ते हाणून सगळ्यांनी मिळून हे हाणून पाडायला हवं. खरंय. ठीक, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल. खासदार अमोल कोल्हे आपल्या बरोबर होते आणि निश्चितच हा मजकूर लवकरात लवकर हटवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी झी 24 तासनं ही विशेष मोहीम आखली आहे. छत्रपती संभाजीराजेंसंदर्भात, शंभूराजेंबाबत जो बदनामी करत आक्षेपार्ह असा सगळा मजकूर विकिपीडियावर लिहिलेला आहे, हा लवकरात लवकर काढावा अशी शिवप्रेमींची सुद्धा मागणी आहे. सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या. आपण त्यांच्याकडून या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया. सुषमाजी, आपल्यापर्यंत पण एव्हाही बातमी कळली असेल, हा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो लवकरात लवकर काढावा. झी 24 तासने यासाठी ही मोहीम आखली आहे. शिवप्रेमींच्या सुद्धा संतप्तजनक अशा या सगळ्या भावना येतात. निश्चितपणे तो मजकूर हटवण्यासाठीची मागणी योग्य असेल, मात्र म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ चोकावतो. वारंवार हा खोडसाळपणा करणारे लोक कोण आहेत, या यंत्रणा कुठल्या आहेत आणि या यंत्रणा चालवणारे लोक कोण आहेत, हे एकदा लक्षात आलं की यांची प्रवृत्ती काय आहे ती कळते. जेम्स लेन प्रकरण असेल किंवा आत्ता अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांबद्दल गरळ ओकणारा सोलापूरकर असेल, ही सगळीच्या सगळी लोक भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहेत. विकिपीडियाचा मजकूर हटवणं हे सोपं आहे एक वेळ, परंतु भांडारकर ट्रस्टला आर्थिक रसद कोण पुरवतं? भांडारकर ट्रस्टमध्ये सतत असे विकृत मेंदू कसे कामाला लागतात आणि या विकृत मेंदूंच्या साठी सरकार काहीच निर्णय घेत नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि इथली एकूण यंत्रणा, राहुल सोलापूरकर असतील किंवा भांडारकर ट्रस्टशी संबंधित लोक असतील, अशा लोकांवर जोपर्यंत कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत या आपल्या सगळ्या मोहिमेला, म्हणजे आपण करताय ते फारच चांगलं, परंतु खऱ्या अर्थानं त्याची फलश्रुती होणार नाही असं मला नक्की वाटतंय. ठीक, निश्चित आम्ही याचा पाठपुरावा करत राहू आणि हा बदनामीकारक मजकूर हटवावा, या वृत्तीला कुठेतरी अटकाव बसावा यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत. यासाठी आमचा पाठपुरावा निश्चित राहील. सुषमाजी, धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोलला. सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या. तर शंभूराजेंसंदर्भात सोशल मीडियावरची बदनामी थांबवावी, झी 24 तासची विशेष मोहीम, विकिपीडियावर शंभूराजेंबाबतचा हा आक्षेपार्ह मजकूर काढावा आणि शंभूराजेंचा हा आक्षेपार्ह मजकूर कधी काढणार असा सवाल आता शिवप्रेमी विचारतात. तर कमाल खान पुन्हा बरळलाय. विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकुराला खरा इतिहास म्हणून शेअर केलेला आहे आणि कमाल खाननं सुद्धा विकिपीडियावरचा हाच मजकूर शेअर केलेला आहे. कमाल खानवर सरकार आता काही कारवाई करणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अशा प्रकारे माहितीचा खरं तर हा मोफत स्रोत आहे विकिपीडिया आणि त्यामुळे जगभर अशा प्रकारे हा सगळा बदनामीकारक मजकूर पसरला जाईल. त्याआधी सरकारनं काढणं हा गरजेचं आहे. इकडे कमाल खान पुन्हा एकदा बरळलाय आणि विकिपीडियावरची संभाजी महाराजांबाबतची ही जी माहिती आहे, हा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो खरा इतिहास म्हणून त्यानं शेअर केलेला आहे. तेव्हा कमाल खाननं विकिपीडियावरचा हाच मजकूर आहे जो शेअर केलेला आहे आणि कमाल खानवर आता सरकार काही कारवाई करणार का याकडे लक्ष असणार आहे. शंभूराजेंबाबतची सोशल मीडियावर जी माहिती दिलेली आहे आणि विकिपीडियावर जो ही जी माहिती उपलब्ध आहे ती वेळच्या वेळी काढून टाकणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी सध्या अमोल मिटकरी आपल्याबरोबर आहेत. अमोलजी, आपल्यापर्यंत आपण एव्हाही बातमी आता कळली असेल, जो शंभूराजेंसंदर्भात सोशल मीडियावर विकिपीडियावर जी माहिती दिलेली आहे ती बदनामीकारक आहे, ती खोडसाळ असं सगळं लिहिलेलं आहे, हे काढून टाकलं पाहिजे. सरकार याकडे दुर्लक्ष करते अजूनही. नाही, 100% या मताची मी सहमत आहे. कारण अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत अनेक वादविवाद, प्रवाद आणि त्यांच्या चरित्राला गालबोट लागेल असं लिखाण झालं. ते मग पुस्तकाच्या रूपानं झालं, ते सोशल मीडियातून झालं, ते विकिपीडियावर झालं. म्हणजे आज जर तुम्ही काही दिवसांपूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये छत्रपती संभाजी महाराज इन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्याच्यावर असं होतं की 140 लढाया करून एकही लढाई पराभूत न होणारा राजा अशी नोंद होती. पण आज जर तुम्ही सकाळी बघितलं तर ते पण हटवण्यात आली. म्हणजे जितका एवढा मोठा पराक्रमी दैदिप्यमान राज्याचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर असताना
त्यांना अनेक भाषाचे ते जाणकार असताना, ते भूषणकार ते असताना इतक्या चुकीच्या पद्धतीने विकिपीडियावर जो इतिहास आता दिसतोय ना, हा अत्यंत चुकीचा आहे. तुम्ही जी काही मोहीम उघडली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो. आणि विकी कौशलच्या रूपानं जो काही छावा चित्रपट आता सध्या धुमाकूळ घालतोय सगळीकडे, त्यात थोड्याफार का प्रमाणात होऊ देत, पण संभाजी महाराजांना दिलासादायक आणि न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. नाही तर आतापर्यंत थोराताची कमळा, मोहित्यांची मंजुळा असं वेगळ्याच पद्धतीने शंभू चरित्र रेखाटलं होतं. पण एक शंभूप्रेमी म्हणून, एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी तुमच्या या भूमिकेचं स्वागत करतो. आणि महाराष्ट्र सरकारने, मी आता अजितदादांना त्या संदर्भात भेटणार आहे, मुख्यमंत्र्यांना पण भेटणार आहे, की विकिपीडियावरील तात्काळ माहिती हटवावी आणि जे संभाजी महाराजांचं खरं चरित्र वासी बेंद्रेंपासून जयसिंगराव पवार साहेबांपर्यंत, इंद्रजित सावंत साहेबांपर्यंत जे इतिहास संशोधक, इतिहासकार आहेत त्यांनी जे लिहिलं ते अधिकृत विकिपीडियावर यावं, जेणेकरून जगाला तो अभ्यास माहीत झाला पाहिजे. कारण पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील, या सर्वांसोबत मोघल असतील, या सर्वांची झालेल्या लढाया याचं वर्णनच कुठं नाही. हे आपली शोकांतिका आहे. मी प्रयत्न करणार आणि हे विकिपीडियावरून तात्काळ हटलं पाहिजे, यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारने त्यात लक्ष घालावं. त्याकरता मी प्रामाणिकपणे शिवजयंतीच्या पूर्व दिवसाला सांगतोय, प्रामाणिकपणे मी प्रयत्न करणार आहे. अगदी. आणि तुम्ही जे हे प्रामाणिक प्रयत्न अमोलजी करणार असाल तर निश्चित झी 24 तास सुद्धा याचा पाठपुरावा करत राहणार आहे. जोपर्यंत हा मजकूर हटणार नाही तोपर्यंत आमची ही मोहीम सुरू राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला, जो सध्या छावा चित्रपट गाजतोय, त्यामुळे समस्त जगभरातले जे सगळेजण असतील त्यांना निश्चित संभाजीराजेंबाबत आणखी माहिती ऐकायला आवडेल, पाहायला आवडेल. आणि अशा वेळी जर विकिपीडिया त्यांच्या समोर उभं राहिलं आणि त्यातून हे खोडसाळ लिहिलेलं, बदनामीकारक लिहिलेलं पहिलंच वाक्य असं दिसलं तर हे किती गंभीर आहे. खूप गंभीर आहे. मी म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो. तुम्ही कुठल्याही परिस्थितीत ही मोहीम सोडू नका. कारण छावामुळे काय झालं, इंटरनॅशनल लेवलला संभाजी महाराजांचं चरित्र गेलं, हे मान्य केलं पाहिजे. आता त्यामध्ये थोडं सोयराबाईंच्या भूमिकेबद्दल जे दाखवलं गेलंय त्याच्याशी काही लोक सहमत नाहीत आणि ते वास्तव आहे की सोयराबाईंची भूमिका तशी संभाजी महाराजांबद्दल नव्हती. आणि पण ठीक आहे, पण आता ज्यावेळेस नवीन मुलं छावा चित्रपट बघतात त्यावेळेस ते ऑफकोर्स गुगलवर, विकिपीडियावर संभाजी महाराजांचं चरित्र, विदेशातली मुलं, महाराष्ट्राच्या बाहेरच्या अनेक राज्यातली लोक ती सर्च करताना जर असा चुकीचा मजकूर आढळला की व्यसनी होते, त्याच्यानंतर ते त्यांच्या आहारामध्ये असं, म्हणजे जे काही विकिपीडियावर चुकीचा मजकूर आहे तो जर खोडला गेला नाही तर नवीन पिढीसमोर परत संभाजी महाराजांची बदनामीकारक मजबूर येईल. तो इतिहासाला धरून नसेल आणि संभाजीराजांवर तो अन्याय करणारा असेल. त्यामुळे झी 24 तासनी ही मोहीम सोडू नये. तुमचं मनापासून मी तुम्हाला सलामी करतो, तुमचे आभार मानतो की तुम्ही हा मुद्दा आणि छत्रपती शहाजीराजांचा जो मुद्दा तुम्ही होदेगिरीचा घेतला होता, हे दोन मुद्दे इतिहासाचे इतके तुम्ही प्रकर्षानं मांडले, त्याबद्दल तुमचं एक शिवप्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. आणि जसं तुम्ही प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचा आमच्या सर्व शंभूप्रेमींना आज शब्द दिलाय, तो शब्द कायम ठेवून आपण सर्व मोहीम ही विकिपीडियाची हटेपर्यंत थांबू नये अशी विनंती सुद्धा मी आपल्याला शासनाच्या वतीनं करतो. अगदी. आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडून पण हीच अपेक्षा राहील, लवकरात लवकर आपण सरकारपुढे हा मुद्दा मांडून हा मजकूर कसा लवकरात लवकर हटवला जाईल यासाठी जरूर प्रयत्न करावेत. धन्यवाद. आपण झी 24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. अमोल मिटकरी आपल्या बरोबर होते. तर विकिपीडियावरचा हा बदनामीकारक सगळा जो मजकूर लिहिलेला आहे शंभूराजांबाबतचा, तो काढून टाकावा अशी मागणी आता शिवप्रेमींकडून करते. आणि झी 24 तास सुद्धा हीच मोहीम झी 24 तासनं सुरू केलेली आहे. जोपर्यंत हा मजकूर आता हटणार नाही तोपर्यंत झी 24 तास सुद्धा ही मोहीम चालूच ठेवणार आहे. विकिपीडियावर शंभूराजेंबाबत हा आक्षेपार्ह मजकूर आहे तो सरकारनं लवकरात लवकर काढावा अशी विनंती होतीये.